तर आपण जी मी तुम्हाला स्ट्रॅटेजी शेअर केली होती सायडवेज मार्केटमध्ये ते आता प्रॉपरली वर्क करत नाही आहे. तर ती प्रॉपरली वर्क कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. फिबोनाची लेवलची जी स्ट्रॅटेजी तुम्हाला शेअर केली होती BTCची होती. त्याची सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी सेटिंग सांगतो की त्याच्या सेटिंग कोणत्या होत्या. तर ही सेटिंग आहे त्याची. बाकी सगळं ऑफ करायचे, फक्त 3 चालू ठेवायचे. त्यातल्या मध्याचे -5.42 ठेवायचं. तर आपण BTCच्या मार्केटमध्ये जाऊया, तिथून सुरुवात करू. हे BTCचं मार्केट जे आहे आपण 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये ओपन केलं आहे. तर तिथून मागच्या वेळेस ह्याच्या मागं ही जी लाईन लागली आहे तर ह्याच्या मागं मार्केट ट्रेंडी मार्केट होतं. त्याच्यामध्ये ही लेवल प्रॉपर लेवल करायची. पण जेव्हा तुम्ही जे फिबोनाची लेवल घेतली तेव्हापासून मार्केट पूर्ण साईडवेज झालं आहे. आणि साईडवेजमध्ये कशी यूज करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे, कारण साईडवेजमध्ये प्रॉपरली मला पण यूज करताना अडथळे येत होते. म्हणून म्हटलं, आणि त्याचं मी सोल्युशन पण काढलं. तर ते कसं करायचं ते तुम्हाला एकदा मी सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा तर आपण एक हा लो कन्फर्म आहे आपला. तर हा लो कन्फर्म आहे, तर ह्याच्यानुसार आपण सांगूया. सपोज आता मार्केट येतं आहे, एंट्री कशी बघायची तुम्हाला मी एकदा एक्सप्लेन करतो, कारण तुमचा हा डाऊट क्लिअर करतो की हा स्लो कसा कन्फर्म झाला. आता इथं कॅन्डल आहे. आता ही सपोज कॅन्डल सुरू आहे माझ्याकडं, तो हे नाही आहे तसं, तो सबस्क्रिप्शन नाही आहे, त्याच्यामुळे आपण असं करूया. ही कॅन्डल सुरू आहे सपोज, हा लो कन्फर्म आहे. तर ह्याच्यानुसार आपण पहिल्यांदा फिबोनाची लेवल दाखवूया. ह्या लोनुसार ते या हायपर्यंत दॅट्स इट. मार्केट इथंपर्यंत येणार आहे. तर आपण इथे एक लेवल दाखवूया इथंपर्यंत, ही वाली, की इथंपर्यंत मार्केट यायला पाहिजे. बघू. तर मार्केटने ह्याला सडनली ब्रेक केलं आहे, कॅन्डलनी प्रॉपरली ब्रेक केलं आहे. इथं सपोर्ट नाही घेतलं कुठल्याही कॅन्डलनी. तर मार्केट मे बी असं करू शकतं, ह्याचं 25% जे आहे हे इथून ते इथं ह्याचं 100% आहे. ही रेंज जी आहे ते 100%ची रेंज आहे. त्याला ब्रेक केले तर हे जे 50%चा जो एरिया आहे हा आपण वरच्या साईडला ढकलूया. तर तो असा येईल. आता आपण ह्या ठिकाणी रिजेक्शन याची वाट बघूया. तर आपली ही जी लेवल आहे ती इथं नाही, तर आता इथं आपण चेक करूया. तर बघा, इथं आलं प्रॉपरली, ह्याला हे घेतलं आहे, सपोर्ट घेतला आहे. तर आपली ही जी रेंज आहे ना ही टोटली कंप्लीट झाली आहे आपली रेंज आता. तर आता आपली एंट्री कशी शोधायची ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता ही जी कॅन्डल तयार झाली आहे ना, आता ह्या कॅन्डलनुसार आपण बघितलं, हा हाय टू हा लो आपण घेतला, तर इथंपर्यंत मार्केट यायचं म्हणतं. इथून ते इथंपर्यंत आपण एक लेवल दाखवूया आणि बघूया. मार्केटने ब्रेक केला याला, ह्या कॅन्डलने ब्रेक केलं, तर आपण याचं 50% प्लस करूया. प्लस करूया. ते इथं कुठे लेवल येते बघू शकता. इथं प्रॉपरली ती लेवल आलेली आहे, तुम्हाला मी दाखवतो. ह्या प्रॉपरली ह्याच लेवलला मार्केटने सपोर्ट घेतला आहे. तर आता आपण ह्या कॅन्डलनुसार प्रेडिक्ट करूया. जेव्हा कॅन्डल अशी येते ना, हे बघा असं, जेव्हा पॅटर्न सुरू व्हायला लागतं तेव्हा हा लो कन्फर्म झाला आहे, कारण ही जी लेवल आहे ना इथून रिव्हर्सल व्हायचे चान्सेस भरपूर आहेत. मार्केट सडनली तर आपण ही जी कॅन्डल निवडली होती तर ह्या कॅन्डलनुसार तर आपण ह्या ठिकाणी रिव्हर्सल पॉईंट आपण शोधायचा प्रयत्न करतो आहे. पण मार्केटने ह्याला पूर्ण ब्रेक केल्यामुळे आपण ह्या लेवलला रिव्हर्सल व्हायची वाट बघतो आहे. आणि जर सपोज ह्याच लेवलला कॅन्डल अशी कॅन्डल क्लोजिंग झाली, जी कॅन्डल खाली टच होऊन ग्रीनमध्ये क्लोज झाली, तर हीच आपली कॅन्डल होती जिने आपण हायची कॅन्डल म्हणू शकतो. तर त्याच्यानंतरचे कॅन्डल फॉर्मेशन जर सपोज असे असतील, बाईंगची स्ट्रॉंग कॅन्डल आली, तर ही कॅन्डल आपली लो कॅन्डल कन्फर्म का नाही होणार. तर आपण ही कॅन्डल आता गृहीत धरूया की ही आपली कॅन्डल लो आहे. इथून ते इथंपर्यंत दाखवूया, प्रॉपरली घेऊ. तर मार्केट मे बी इथंपर्यंत यायला पाहिजे. इथून दाखवूया आता आपण, इथून ते इथंपर्यंत. हे बघा, मार्केट इथंपर्यंत यायला पाहिजे. जेव्हा मार्केट
आता जेव्हा इथं मार्केट सुरू होतं, जेव्हा आपल्याला हा लो भेटला, तर ह्या लोनुसार मार्केटने इथं सपोर्ट घेतला, एक छोटंसं रिजेक्शन मारलं, तर आपण इथं 0.5 जी लेवल आहे फिबोनाचीची, नॉर्मल फिबोनाची, त्याच्यानुसार पण आपण ही एंट्री फाइंड करू शकतो. सेकंड थिंग, जेव्हा हा 50%ची लेवल ब्रेक होते, आता इथं ब्रेक नाही झाली, इथं सपोर्ट घेतला म्हणून इथं छोटीशी सेलिंग आपल्याला बघायला भेटू शकते. पण जेव्हा ह्याला प्रॉपरली ब्रेक केला, बघा इथं ह्या ठिकाणी प्रॉपरली ब्रेक केला, तर ह्या ठिकाणी माझ्या सेटअपनुसार कॅन्डल बिहेवियरचं असं मी लिहितो तिथं ट्रेड घेतलेला, तर माझ्या ह्या ठिकाणी एंट्री अशी असते, ही कॅन्डल बाईंग साईडला क्लोज झाली, ह्याच कॅन्डलला एंट्री घ्यायची, ह्याच्या खालच्या ह्याच्याच कॅन्डलच्या लोला आपला स्टॉप लॉस असला पाहिजे, आणि टार्गेट आपलं जी आपली रेंज आहे ते रेंजपर्यंत आपलं टार्गेट असलं पाहिजे. तर हे टार्गेट मी घेतले पण एका ह्याच्यामध्ये, तुम्हाला मी ते पण दाखवतो. आता इथं काय केलं, मार्केटने ह्याला ब्रेक केलं, ब्रेक करून बाईंग साईडला क्लोजिंग दिले. तर इथं काय झालं आहे, ह्या ठिकाणी मी स्वतः कन्फ्यूज आहे. कसं की ह्या ठिकाणी काय झालं आहे, खूप मोठी कॅन्डल तयार झाली. हिने आपण जर सपोज आपण रिव्हर्सलसाठी पॉईंट शोधायला गेलो, तर हा रिव्हर्सल पॉईंट मे बी असं होऊ शकते की कन्फर्म आपल्याला रिव्हर्सल पॉईंट नाही सापडणार. हा एक एरर कॅन्डल आपण पण मानू शकतो. असं मी का म्हणतो आहे, कारण की ही कॅन्डल सपोज आपण लो घ्यायचा प्रयत्न केला रिव्हर्सल पॉईंटचा, तर हा लो खूप मोठा होता. बघू शकता हा लो इथंपर्यंत येतो खाली. एवढ्या पॉईंटचा लो कधीच येत नाही, एवढा पॉईंट मुवमेंट मार्केट सडनली कधीच देत नाही. तर त्याच्यामुळे आपण असं प्रयत्न करायचा आहे की मार्केटने आता ही जी रेंज आहे ती एवढी रेंज आहे, म्हणजे ह्या प्रत्येक रेंजने का बघायला गेलं तर एकंदरीत एकाच साईजच्या रेंज आहेत. ह्याच्यामध्येच एखादी कॅन्डल खूप मोठी तयार झाली, तर त्याने आपण जी रेंज आहे ती आपण एक एरर कॅन्डल म्हणून मानू शकतो. जसे की एक्झाम्पल ही तुमच्यासमोर आता जी सुरू कॅन्डल आहे ती झालं. ते ह्याच्यानंतर आपण काय केलं, ह्याच्यानंतर मी इथं स्वतः कन्फ्यूज होतो, कारण इथं कॅल्क्युलेशन बेस म्हणायला गेलं तर इथं कुठली गोष्ट नीट वर्क नाही केली प्रॉपरली, एकदम हे मार्केट होतं. थोडंसं वेट केलं मी इथं, एखादा लो किंवा एखादा हाय क्रिएट होतं मी इथं वाट बघितली. तर मार्केटने जेव्हा हा पॅटर्न तयार केला, तेव्हा हा इथं हाय कन्फर्म झाला इथं माझ्यासाठी. बघू शकता मे बी आपण एक जनरली म्हणायला केलं तर इथं हाय कन्फर्म होते. सपोज इथं कॅन्डल जरी सुरू आहे, हा हाय कन्फर्म होतो, तर ह्या कन्फर्मनुसार आता आपण एंट्री ह्या कॅन्डलनुसार बघूया की आता हा रिव्हर्सल पॉईंट आपल्याला कधी बघायला भेटेल. इथून ते इथंपर्यंत इथंपर्यंत यायला पाहिजे. तर आपण आता चेक करूया की मार्केट इथंपर्यंत आलं आहे का. होऊ शकतं इथं मार्केटने सपोर्ट घेतला ह्या लेवलला, प्रॉपर्टी मार्केटने इथं ह्या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे. तर आपण ह्या ठिकाणी आता ही जी आपल्याला कॅन्डल आहे ना, ही शुअर झालेली हीच कॅन्डल लो आहे. असं मी का म्हणतोय, जेव्हा मार्केटने सपोर्ट घेतल्यानंतर ही कॅन्डल ह्या लेवलला टेकून वर क्लोज झाली. तुम्हाला मी झूम करून दाखवतो. आता इथं माझं जरी रिअलमध्ये मी असलं असतं तरी हीच कॅन्डल मी लो म्हणून कन्फर्म केली असती, भले माझं ते एसएल गेला असता, पण माझ्या कॅन्डलनुसार माझ्या पॅटर्ननुसार माझ्या सेटअपनुसार तर ही माझ्यासाठी लो कॅन्डल कन्सिडर करतोय मी. तर इथं बघू आपण आपलं एसएल जातोय का काय होतं. ही लो कॅन्डल कन्फर्म केली, तर ह्याच्यानंतर आपण ह्या कॅन्डलला फिबोनाची लेवल आखूया. तर मे बी मार्केट इथं जायला पाहिजे, ही आपण काढूया, आणि इथंपर्यंत जायला पाहिजे, तर आपण ह्याचा बॉक्स आखूया. इथं पण बघूया, वेट करूया, बाईंगला तर गेलं. आता इथं मे बी आता काय होतं ते मला इथं कन्फर्म नाही आहे, पण आता मी ह्या ठिकाणी काय करेल, आता ह्या ठिकाणी मी तुम्हाला हे तर इथं प्रॉपरली सांगितलं की आपल्याला हे कसं शोधायचे, आपल्याला लो किंवा हाय कसा कन्फर्म होतो, किंवा म्हणजे रिव्हर्सल पॉईंट कसा आपण कन्फर्म करू शकतो ते तर मी तुम्हाला इथं क्लिअर सांगितलं. आता मी तुम्हाला सांगतो की ह्या ठिकाणी एंट्री कशी घ्यायची. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की ही कॅन्डल आपल्याला कशी लो झाली,
तर ह्यानुसार आपली एंट्री कशी फाइंड करायची हे मी तुम्हाला सांगतो. आता आपले 100% रेंज जे आहे ती ही आहे की मार्केट इथंपर्यंत तरी येणार आहे मॅक्सिमम. ओके, तर आता हे डिलीट करतो इथं मी एक नाही राहू दे. हे हा गॅन बॉक्स म्हणून आहे, हा टूल आहे गॅन बॉक्स म्हणून. तर हा टूल मी याला मॉडिफाय करून असं तयार केलेला आहे, मॉडिफाय करून. तर हा असा नसतो. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा हे गॅन बॉक्सला घेता अप्लाय करायला तर तेव्हा हा असा येतो. तर ह्याला मी एडिट केलेलं आहे, थोडीशी मॉडिफिकेशन करून मी ह्याला एक नाव दिलं आहे, त्याच्यानुसार मी असं केलं आहे. सेट केलेलं कुठे इथे. हां, ह्याच्यात जर सपोज तुम्हाला हा वापरायचा असला तर बघू शकता ह्याच्या सेटिंग ह्या एवढ्या सेटिंग आहेत, तुम्ही ह्याच्यानुसार ते करू शकता सेटिंग. तर हा बॉक्स आपण एकदा आखून घेऊया इथं, जेणेकरून आपल्याला एंट्री लेवल कन्फर्म होतं. तर इथून लोपासून ते प्रॉपरली पूर्ण रेंज घेऊया इथंपर्यंत. तर इथं आपल्याला एंट्री कशी भेटते तुम्हाला सांगतो. आता ही लो कॅन्डल आहे, ह्या लो कॅन्डलनुसार मार्केटला इथंपर्यंत रेंज येते. तर मार्केट इथून स्टार्ट झाल्यानंतर इथून आपल्याला कळलं की इथंपर्यंत येणार आहे. तर मार्केट जी ही ग्रीन लाईन दिसते हा आपल्याला पहिला एंट्री पॉईंट आहे आणि हा एक सेकंड एंट्री पॉईंट आहे आपला. ही रेड लाईन आणि ग्रीन लाईन. मार्केटने काय केले, वर गेलं, खाली येताना इथं सपोर्ट घेतलं, पण सेकंड कॅन्डलने इथं ही कॅन्डलला ब्रेक ह्या लेवलला ब्रेक केले, ग्रीन लेवल ब्रेक केलं म्हणल्यावर आपली एंट्री ह्या पॉईंटला असणार आहे. तर मी डोळे झाकून एंट्री मी इथे ह्या ठिकाणी घेऊ शकतो माझ्या सेटअपनुसार. एंट्री इथं घेतली आणि टार्गेट इथं, आणि जो माझा SL इथं ठेवला आहे आणि टार्गेट जे आहे ते मी जर 50% ठेवणार कधीही, कारण मार्केट आता सध्या साईडवेज आहे, कधीही रिव्हर्सल होऊ शकतं. तर आपण एक 50%चं टार्गेट ठेवले. भरपूर वेळ असं झालं की मार्केट 50%ला जाऊनच रिव्हर्सल झाले, एकंदरीत तसं पण होऊ शकतं. तर माझं टार्गेट 50% असणार आहे. इथं मी एवढी क्वांटिटी बुक करणार. तर आपण वेट बघूया की मार्केट आपल्या लेवलपर्यंत गेले का. हां, तर ही आपली लेवल आहे, ह्या लेवलला लाईन ड्रॉ करतो मी जेणेकरून बघू शकतो. ही लेवल आहे आपली. तर मार्केट बघा ह्या पिन पॉईंटला आलं आहे, हे आपलं 50%चं टार्गेट दिलं. आपण काही इथंच बुक केलं म्हटलं हे वाढवायचा आता विषय येत नाही. मार्केट आपण वेट केली की ह्या पॉईंटला येऊन एक रिव्हर्सल पॉईंट भेटेल. मार्केट बघू शकता इथं प्रॉपरली कॅन्डल फॉर्मेशन तयार झाल्या आणि ह्या पॉईंटला येऊन प्रॉपरली इथे एक रेड कॅन्डल जे आहे आपल्या लेवलला टच करून खाली क्लोज झाली. त्याच्यानुसार एक सेलिंग आपल्याला बघायला भेटली. तर इथं मी स्वतः कन्फर्म होणार, मला पण आता आठवत नाही की ह्याच्या पुढच्या कॅन्डल कोणतं. तर मी आता कन्सिडर करतो की ही माझी सेलिंगची कॅन्डल आहे, म्हणजे माझी रिव्हर्सलची कॅन्डल आहे. तुमच्यासमोर मी ही कॅन्डल गृहीत धरली. आपल्याला एक एंट्री पण भेटली, एक आपला प्रॉफिट पण इथं आपण बुक केला. सेकंड आपल्याला इथं एक सेलिंगसाठी कॅन्डल पण आपल्याला भेटली. आता फिबोनाची लेवल तुम्हाला जे सांगितलेली ते आपण इथं ड्रॉ करूया. हा हाय टू हा लोपर्यंत. तर इथं आपल्याला जो आपल्याला गॅन बॉक्स आहे तो आपण इथं लावूया, जेणेकरून आपल्याला एंट्री आणि टार्गेट पॉईंट कन्फर्म होईल. इथंपर्यंत मार्केट येणार आहे. तर आपण आता पुढं बघूया काय होतं आहे. आपल्या एंट्रीपाशी मार्केटने एंट्री दिली आहे, इथं आहे. तर मार्केटने बघू शकता इथं काय केलेलं आहे. मार्केटने आपल्याला खाली जाऊन परत वर येताना ह्या ग्रीन लाईनीपाशी तर आलं नाही आपल्या मार्केट, ह्या लाईनला आपली एंट्री आहे. पण जेव्हा मार्केटने जसं की तुम्हाला मी ह्याच ठिकाणी सांगितलं होतं की 50%ला जी कॅन्डल ब्रेक करते, आता ह्या ठिकाणी पण 50% हे कॅन्डल ब्रेक केलेलं आहे सडनली. तर आपली एंट्री मी इथे ठेवणार. SL थोडासा मोठा होईल इथे इतरांपेक्षा म्हणायला गेलं तर. इथं माझं SL असणार आणि टार्गेट माझं पूर्ण जी रेंज आहे तिथं पण माझं टार्गेट असणार जवळजवळ 1:1 आय थिंक सो. हां 1 आहे, तरी म्हणायला गेलं तर 1:1 भेटतं. सॉरी 1:1च भेटतं थोडक्यात म्हणायला गेलं तर. तर हे आपलं TP कंप्लीट झालं आहे इथंपर्यंत तरी. तर आपलं पुढची मूवमेंट बघूया. आता ह्याला प्रॉपरली ब्रेक केलं म्हटलं आपण ह्याचं 50% एकदा वाढून बघूया की 50% काय म्हणतं आहे. 50% इथं येत आहे.
ह्या ठिकाणी 50% येते. तर आपण एक रिव्हर्सलसाठी जो पॉईंट आहे तो 50%च बघतो आपण. जर सपोज इथूनच कुठेतरी रिव्हर्सल झालं तर तो आपण कन्सिडर नाही करणार. ह्या ठिकाणी आपल्याला कुठला एंट्री पॉईंटच भेटत नाही. तर आपण बघूया पुढं काय होतं ते. नाही आपल्याला इथं एंट्री पॉईंट नाही भेटलेला. तिथून नंतर काय मार्केटच्या आत्ताचा जो मुवमेंट आली, आय थिंक काही न्यूज आहे का काय, मार्केट तिथून खूप वर गेलेलं आहे. ह्याचं पण कॅल्क्युलेशन काढू शकतो पण मोठ्या टाईम फ्रेममध्ये जाऊन. एकदा ट्राय करूया 30 मिनिटामध्ये जाऊन की लागते का काही कॅल्क्युलेशन. आता बघू शकता इथं म्हणायला गेलं तर एक सडनली लोची कॅन्डल जी आहे तो एक हाच कॅन्डल जी आहे ती आपल्यासाठी लो तयार झाली. तर हे कॅन्डल एकदा लावून बघूया. इथपर्यंत येते. तर ह्याच्यानुसार तर स्ट्रक्चर मी आत्ता जस्ट कंप्लीट झालेलं आहे इथंपर्यंत. 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये आपण सोबत बघायला गेलं तर ही आपल्याला एक सडन म्हणजे रेसिस्टन्सचा लो आहे, लोचे कॅन्डल आहे. तर लोच्या कॅन्डलला आपण आपली लेवल लावली तर आपल्याला ही लेवल भेटते की मार्केट इथून एक रिव्हर्सल पॉईंट भेटेल. तर ह्या पॉईंटला मी एक बघू शकतो एक चांगली कॅन्डल आपल्याला बघायला भेटली रिव्हर्सल पॉईंटची. तर आता इथं आपण चेक करूया की काय करत आहे ते मार्केट. आपण इथं रिव्हर्सल पॉईंट आपल्याला काढायचा असला तर मार्केटला ही 25% लेवल आहे, ही 100% रेंज आहे. त्या 100%पैकी वरची 50%, तर ह्याचं आपण 50% अजून डिवायडेड बाय 2 केलं, हे 25% आहे. मार्केटने ह्याला ब्रेक केलं पाहिजे. ह्याला ब्रेक केलं तर आपली ही जी कॅन्डल आहे हायची ही कन्फर्म होईल. नाहीतर किंवा असं पण होऊ शकतं, कारण मला हा पॅटर्न भरपूर वेळा म्हणजे डोळ्यासमोर बघायला भेटला आहे, भरपूर वेळा हिने असं धोका पण दिला आहे की मार्केट ही इथं पण देते, आपण ही कॅन्डल लोची समजतो आणि मार्केट सडनली इथूनच रिव्हर्सल होतं. काय करतं मार्केट, इथं एक ब्रेक देतं सडनली एक कॅन्डल आणि हिचं 50% मार्केट अप साईडला जाऊन तिथून रिव्हर्सल पॉईंट येतो. आता जोपर्यंत मार्केट ह्याच्या खाली क्लोजिंग होत नाही कुठली कॅन्डल, तोपर्यंत आपण हा जी हायची कॅन्डल आहे ती आपण मारणार नाही. ह्याच्या खाली क्लोजिंग झाली ही हायची कॅन्डल कन्सिडर करून ह्या कॅन्डलनुसार आपण लेवल लागणार कशी ते सांगतो तुम्हाला. की सपोज खरंच हीच कॅन्डल असेल रिव्हर्सलची तर आपल्याला कुठला सिनेरिओ बघायला भेटेल. इथून ते इथपर्यंतची लेवल. तर आपल्याला हा एक सिनेरिओ बघायला भेटू शकतो. इथंपर्यंत एक सिनेरिओ बघायला भेटू शकतो. पहिल्या 25%ला ब्रेक करू दे, नंतर परत ही ग्रीन लाईन आहे, ह्या ग्रीन लाईनपाशी एंट्री देणार, इथं एवढा एस एल असणार आणि 50%चा टीपी असणार आणि 50%ला आपण होल्ड करणार. आपण इथं डायरेक्ट एंट्री क्लोज नाही करणार, इथं आपण कॅन्डल फॉर्मेशन बघणार. सपोज इथला कुठले तर कॅन्डल ह्याच्या खाली क्लोजिंग करते किंवा ब्रेक करत असेल तर आपण पूर्ण टीपी घ्यायचा प्रयत्न करतो. तर हे आहे कॅल्क्युलेशन जे सायडवेज मार्केटमध्ये परफेक्टली कसं वर्क करायचं ते मी तुम्हाला सांगितलं, कारण ते थोडंसं कन्फ्युजिंग आहे, पण प्रॅक्टिसनुसार केलं की ते बरं होऊन जाईल. आणि जे आपलं इथेरियम आहे ते इथेरियममध्ये पण ह्या गोष्टी एकदम परफेक्टली वर्क करतात. आता इथेरियममध्ये कसं ते तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये आपण एकदा जाऊया. थोडंसं मागे जाऊया इथून बघूया. हा लो कन्फर्म झाला आहे, तर ह्या लोनुसार आपण याला ट्राय करूया की ह्या लोनुसार आपल्याला काय मुवमेंट बघायला भेटते. फिबोनाची लेवल घेतली आणि लेवल तीच आहे इथेरियममध्ये पण. कॅन्डलचा हाय, रिव्हर्सल पॉईंट बघू शकता प्लस मायनस झालेला आहे. थोडासा लॅग मारतो कारण की व्हिडिओ पण चालू आहे त्याच्यामुळे. हा पॉईंट भेटला आपल्याला रिव्हर्सल पॉईंट. आता हे कॅन्डलनुसार आपण बघूया.
लेवलपर्यंत मार्केट प्रॉपरली ह्या लेवल बघू शकतो. इथं ह्या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे. तर आपण ह्या कॅन्डलनुसार बघूया आता बाईंगचं सेटअप कसं भेटतं. हे तुम्हाला वरच्या शिकवतो आहे, कारण की वरच्या तुम्हाला सांगतो आहे, कारण की आपलं म्हणजे प्रॉपरली बॉक्स वगैरे आपण तुम्हाला मी सांगितलंच आहे. हे एक जस्ट ह्यासाठी सांगतो आहे की कॅल्क्युलेशन बेस कशी काम करते. इथं थोडंसं गॅप आहे. हा गॅप पण मार्केट आय थिंक सो कवर करा येऊ शकते इथंपर्यंत. बघू शकतो इथंपर्यंत यायचं आणि थोडंसं गॅप दिलं आहे. तर इथेरियममध्ये पण प्रॉपरली वर्क करत आहे. इथेरियममध्ये दुसरी स्ट्रॅटेजी आहे की ही मी स्ट्रॅटेजी बनवली. इथं कॅन्डलची रेंज आहे ती टाकायची आणि कॅन्डलची जी ओपनिंग प्राईस आहे ती ह्या ठिकाणी टाकायची. तर ह्या ठिकाणी फायनल जे आन्सर आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला एक रेंज येऊन जाते. ते रेंज आपण वापरू शकतो कॅन्डल किती पर्सेंट अजून मुवमेंट करणार आहे किंवा किती पर्सेंट बाईंगला किंवा सेलिंग जाणार आहे. तर ते कधी नाही दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगेन, कारण हा व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झाला आहे, 20 मिनिटाचा झालेला आहे. तर ती कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगतो आणि ह्या कॅल्क्युलेशनला अजून थोडंसं फाईन करायचं आहे, अजून थोडंसं क्लिअर करायचं आहे. कारण की आता सध्या एवढं नीट वर्क करत नाही. काही काही ठिकाणी प्रॉपरली करते पण काही काही ठिकाणी गॅप सोडते थोडा. तर अजून थोडंसं क्लिअर करून ही स्ट्रॅटेजी पण तुम्हाला मी लवकर शेअर करतो. तर हे बघू शकता इथं ह्या ठिकाणी मी हा तयार केलेला आहे जो एक्सेलचा कोड असतो तो. तर त्याच्यानुसार चालू आहे पण थोडा अभ्यास. आणि कॅल्क्युलेशन बेस्ड ट्रेडिंग जी आहे ती पण तुम्हाला मी म्हणजे सांगितले आता की कशी करायची साईडवेजमध्ये वर. तर दॅट्स इट, एवढंच होतं. चला हा व्हिडिओ आपण इथे एंड करूया.